मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज सोमवार स्वामींचा प्रकट दिवसाचा दिवस आहे। तर सर्वांना स्वामींच्या प्रकट दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। स्वामी महाराज सर्व इच्छा कामना तुमच्या माझ्या पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। आज विष्णू भगवानांचा मत्स्य अवतार, मत्स्य जयंती, पण आज गौरी तृतीया, माता पार्वतीची गौरी तृतीया आहे। तर आज मी अगोदरच 15 दिवसापासून वारंवार हा व्हिडिओ आणि खूप याच्यात सांगितलेले आहे की आजचा उपवास सर्व महिलांना व्रत करायचे, उपवास ठेवायचा आहे। तर उपवास कसा ठेवायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे। तरी पण अजून परत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आता आला असेल तर परत त्यांच्यासाठी सांगत आहे की सर्वांनी आवर्जून गौरी तृतीया हे व्रत करायचे। अखंड सौभाग्यासाठी हे व्रत आहे आणि ज्या विधवा महिला असतील त्यांनी पण हे व्रत करायचे, म्हणजे कोणताही जन्म मिळो त्यात तुम्हाला अखंड सौभाग्यव्रतीच राहणार। तर व्रत कसे करायचे? सकाळी लवकर उठायचे, स्वच्छ आंघोळ करायची, नवे वस्त्र परिधान करायचे, देवघरात महादेवांना दिवा या शिवलिंगाचा अभिषेक करून तुम्ही त्यानंतर गौरी तृतीयाचे मी आज हे व्रत केले असे शिवशंभूला सांगायचे। हातात पाणी घ्यायचे, संकल्प करायचा आहे की मी हे व्रत अखंड सौभाग्यासाठी, हे प्रभू, हे शिवजी, मी हे व्रत, हे पार्वती माता, मी हे व्रत अखंड सौभाग्यासाठी केलेले आहे। मी शालिनी प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ, अखंड सौभाग्यव्रतीसाठी हे व्रत केलेले आहे। तर तुम्ही माझी ही इच्छा कामना पूर्ण करा असे संकल्प घेऊन ते पाणी 3 वेळा प्लेटमध्ये टाकून द्यायचे। दुपारी दूध फलार घ्यायचे, तिखट मीठ घ्यायचे नाही। रात्री तुम्ही जेवणामध्ये काहीही घेऊ शकतात। आजच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे असं तुम्हाला आपली आळी भोळी साधी भक्ती असंच मी हे व्रत मी असंच जेव्हापासून शिव महापुराण वाचलेले होते त्याच्यात पण दिलेले, प्रत्येक पुराणामध्ये गौरी तृतीयाचा उल्लेख आलेला आहे। तर तेव्हापासून मी हे व्रत असे साधेसुधे आळी भोळी भक्ती करते, महादेवाची, पार्वती मातेची, अंबे मातेची, दुर्गा मातेचा दिवस हा। तर अशा या दुर्गा मातेच्या गौरी तृतीयाचे व्रत असे साधे सोपे करायचे। आता आपण अखंड सौभाग्याची व्रतकथा ऐकणार आहोत आणि अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। आणि विष्णू भगवानांचे 108 नाव, मत्स्य जयंती असल्यामुळे तर विष्णूंचे 108 नावांचा स्मरण करूया, मंत्रांचा जाप करूया। तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावे। श्री गणेशाय नमो नमः। अखंड सौभाग्यव्रती व्रतकथा। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहना मदमत्स्यरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या, गंगाधरा कर्पूरगौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आलाय अशा हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस। मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते, त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्र आणि प्रदोषी व्रत विधिवत करून आणि अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीच्या नल राजा किंवा सत्यव्रती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता, तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरांगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघांच्याही तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल, नयन मनोहर होते। विधात्याला त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे। ती खरोखर 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितले। भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला। त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य गेले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलीचे बारसे मोठ्या थाटामाटात साजरे केले। रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे इच्छाहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले। म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले। सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, पंडित
म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितीनेच तिच्या 14व्या वर्षी वैधव्य योग आहे, तो काहीही करून टळला पाहिजे. हिचा विधवा योग 14व्या वर्षीच आहे. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूप खिन्न झाला, दुःख झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटत होते. पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन अखंड राहील याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितीनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कला ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितीनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून त्याचा मेंदू फार फार शिनला होता. सिमितीनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला असा काहीतरी सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितीनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीवकी प्राण वाटत होती. तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे आणि मग नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत. कमळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत. लांब सडक केसांची काळी घोर इकडे तिकडे हलवणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दळून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट व झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते. कमंडलूसारखे दिसणारे भरदान स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दरवळणारा सुवास 10 मैल लांब जात असे. कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तसेच सर्वत्र पडत असे. तिच्यासारखे तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत. तिच्याशी गप्पा मारत तिच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्यपूर्वी एका पंडिताने सांगितले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितीनी मनातून घाबरली होती. म्हणून एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सिमितीनी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्य अखंड वाढण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला मी शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले. ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी तरी करू काय? मग मला तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी तुला सांगते ते ऐक. तू सोमवारचे व्रत कर आणि मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, ते कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची येतासांग पूजा करावी. गंध, अक्षदा, फूल, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी सुद्धा हे व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाशन ब्राह्मणाचे पेवणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठे मोठे दुःखाचे पर्वत सुद्धा आले कोसळले तरी सुद्धा सोमवारचे व्रत सोडू नको आणि व्रताला तू कधीही कंटाळा करू नको. तुझ्यावर आलेले दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितीनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितीनीने सोमवारचे व्रत केले. सिमितीनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होताच नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितीनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबांच्या प्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंधाही फार शूर आणि पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितीनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरला. सिमितीनी यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणे सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण ती जेवू घालत असे. त्याने चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आपल्या अतिथीला अन्नदान करीत असे आणि यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापले होते आणि पूजाविधीत ती काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य अखंड होते. शिवापुढे धूप झाला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवलं की त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शिवाला विडा जर अर्पण केला तर 4 पुरुषार्थ मिळाल्यासारखे होतात. मनोभावे नमस्कार केला की आरोग्य लाभते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की भरपूर प्रमाणात संपत्ती मिळते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा
उभा राहून नाचतो आणि शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते. शिवाचे गुणगान ऐकले म्हणजे आदी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नृत्य केले तर जन्म मरण्याच्या फेरा चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्य घोष केला की किती कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. अशा या ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते प्राप्त होते. सिमितीने अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपल्या कन्या सिमितीने त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे पिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू झाला. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्राब्ज सोन्याच्या मोहरांनी राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा आंदन म्हणून दिल्या. वस्त्र अलंकार रत्ने किती दिले तर याची गणतीच करणे खूप कठीण आहे. अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा आणि यांना जेवायला आंदन दिले. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलून त्यांना स्वादिष्ट यथेष्ट जेवण तृप्त करून दिले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने ते दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव करू लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तरूपी तुनाकर नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषद्रगरीचे लोक सुद्धा वधू सिमितीनेला पाहून फार खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय अशा तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्यक्ष भासत होते. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमा देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यावर वराडसह राजा इंद्रसेन नैषद देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला मुलीला आग्रह करून ठेवले. अगदी कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रगंधा सिमितीनेचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौस मोज चित्रवर्मा राजा पुरी करीत होते. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास यांनी मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकारी मनसोक्ती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले, म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपली एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक ते सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाचेच म्हणजेच आपल्या जावयाचे रूपाचे गुणाचे स्वभावाचे मनापासून कौतुक करीत असे. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागले. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळात ती छोटी नौका यथांग पाण्यात बुडाली. त्या सरशी लोक अंकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते. अशा स्थितीत काय करावे हे त्यांना कळत नव्हते. धाव पळत आणि रडत चित्रवर्माकडे गेले आणि त्याला त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुखाने बडतच ते राजा यमुना काठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीनेही तेथे आली. सर्वजण शोकसागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितीनीची आई आपल्या मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितीनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितीनीच्या बरोबर शोक सागरात आकंठ बुडाले. दुःखाचा अतिरेक्त झाल्याने सिमितीनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्या चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सोनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत होती. अतिशय शोक करू लागली. माझा एकुलता एक लाडका बाळ हा कालिंग्याने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते, पण देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुना डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाळस कोठे आहे? माझा चित्रगुंड कुठे लपलाला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी कोणते पाप केले होते? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्येच तोडले का? शिवरात्रीला उपासना करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले गेले का? असे मी कोणते पाप केले होते की माझा मुलगा या डोहात बुडाला? अशी त्याची आई आकांत करून रडू लागली. विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधी भेदाभेद केला होता का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला होता का? पंक्तिभेद केल्या का? मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी लालसा धरली का? माझ्या हातून असे अभयंकर काय घडले तेच मला कळत नाही. माझ्या मागच्या जन्मी दान देताना मी म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवून ठेवलं होते का? दान देताना असेल कोणी तर मी त्याच्यात विघ्न आणले का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी स्वतः घेतला का? गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवले का? आणि हरण्यांनी तिच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का? मला काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी कसे नष्ट झाले? आता मी काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी, राजा राणीने कसे बसे सावरून धरले. चित्रवर्म राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले आणि आपल्या
आपले नैषध्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूंच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूंनी त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितिनीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला होता. मैत्रिणीने सांगितलेल्याप्रमाणे गोष्टीचे तिला आता स्मरण झाले होते आणि केवढेही मोठे संकट येऊ दे आणि दुःखाचे पर्वत पण कोसळले तरी सुद्धा सोमवारचे व्रत सोडू नको असे तिला चांगलेच आठवले होते. आणि दिवसेंदिवस मग दर 8 दिवसांनी 1100-1100 ब्राह्मण ती पूजा करू लागली. तिने स्वतः सरळ सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण करू लागले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यवनात बुडाली होती तेव्हा पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला होता. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रनी, शंकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्याच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्याचे तप मोडेल असे सौंदर्य त्याला लाभले होते. सर्व विस्तीर्ण लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहून येथील नागलोकाचे सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगराचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्याने चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजा तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणे सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची आराधना करता? मग आम्ही भक्ती करतो शंकराची, असे चित्रवर्माने सांगितले. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे, चित्रगंधाने उत्तर दिले. प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकराने निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा सारा प्रसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात त्यांनी निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकेल. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप आदिपुरुष ज्याला म्हणतात ते आदिपुरुष म्हणजे हर साम सदाशिव आहेत. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झालेले आहे. त्याचा सत्वांश आणि विष्णूची निर्मिती केली आहे. रजांश म्हणून चिरंजीस म्हणून केले आहे. तमांश म्हणून रुद्र म्हणून निर्माण केलेला आहे. पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा भोळा महादेव आहे. आम्ही आपल्या मनापासून भोळ्या महादेवाची भक्ती करतो. पाताळ आकाश 10 दिशा त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे नद्या पृथ्वी भस्म अष्टधातू हे सर्व व्यापून जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेनेच फुले वनस्पती लता बेली हे सर्व काही निर्माण झाले आहे. ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी हे सर्व विश्व व्यापले आहे. आम्ही नम्र उपासक आहोत. तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतःकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव आहे. जितके जितके देव आहेत सर्व शिवाचे अवयव आहेत, अवतार आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदोसदी उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार. म्हणून मी शंकराच्या दासांचा सुद्धा दास आहे. चित्रगंधाचे हे नम्रपणे बोलणे चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार आवडला. देवांना कष्टाने सुद्धा तू मिळणार नाही. कित्येक गोष्टी येथे आहेत तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहावे अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल. माझ्या घरी जाऊन आई वडिलांच्या पायाची सेवा मी कधी करेन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज एखाद्या माशासारखी तळपळत आहे. तिचे सारे शरीर प्राण नेत्रात गोळा झाले असेल तेव्हा मला तुम्ही पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू धन म्हणून दिल्या. त्याबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान केले आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण कर, तेव्हा मी तुझ्या समोर येईन असेही आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने चिंतामणी ही सप्रेम भेट म्हणून दिल्या. मिळालेले सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी पण मात्र बोलत कुणीच नव्हते. सिमितीनेला आपली ओळख करून दाखवली. चित्रगंध राजा पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकाच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठ्या मोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातलेली होती. कमरेच्या कंबरपट्टा पाचून सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडत होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवतांच्या आशेने हरणे इकडे तिकडे धावत होती. अंगाला
चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवभक्ती गुंगे गुंजराव करीत होते. चित्रगंध राजाला असे एक टक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमितीने त्याच्याकडे पाहत होती. चित्रगंध ही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशी जिचे धास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर लावण्यवती. तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते, डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप खूप क्रुश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला रावणे घासावा अशी ती कोमलांगी काळ बनलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला. त्याने तिला विचारले, आपण कोण आहात आणि मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितीनीचे मैत्रिणी तिच्याजवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनाच्या पाण्यात पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूने पकडून कैदीत टाकले आहे. या सुंदरीची त्यामुळे आज अशी दयनीय अवस्था झाली आहे, तिच्या मैत्रिणीने चित्रगंधाला सांगितले. तिची अशी ही हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि मग आपल्या उत्तरायाने त्याने आपले डोळे पुसत होता. सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नाव गाव कुठून आले हे विचारा. त्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लगेचच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. 3 लोकात आम्ही मुक्तपणे संचार करीत आहोत आणि भूत वर्तमान भविष्य सर्वांचे आम्हाला ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्याजवळ जाऊन चित्रगंधाने सिमितीनेचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले, मुली तुझा पती मेला हे खरे नाही, तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून देईल आणि शंकराची शपथ घेऊन सांगत आहे, तुझे ऐश्वर्य वैभव अखंड सौभाग्य राहील, यापुढे सतत वाढत राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमितीनीचे खालच्या मानेने त्याच्याकडे पाहत होते. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल कानात गुंजत होते. खरोखर हाच तर आपला पती नसेल काय? आपण तो तर मृत्यू पावला आहे, तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालू ठेवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते. हा सिद्धाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वदळे तुला भाईन. सिमितीने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार श्री, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी देतो. त्याने हे सांगता सिमितीने हसत आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाला, सिमितीने, तू विश्वास ठेव, तो नक्कीच राजा चित्रगंध तुझा पती आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धाडस कोणी दुसरे करणार नाही. तुझी ही कथा ऐकून सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, ते पाहिलंच ना? अशा मैत्रिणींनी सिमितीनेला सांगितले. पुरे ग पुरे, बडबड करू नका, थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमितीने सख्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत अखंड सौभाग्याची कळा झमकू लागली. इकडे चित्रगंधा एका क्षणात नैषिद्ध नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्यरूप धारण केले. तो राजधानीत जाऊन राहिला आणि म्हणाला, सहस्र नागाचे बळ येऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन लावण्यवतीला मुक्त करा. तुम्ही सिंहासनावर बसवा, नाही तर त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्याशी मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले. त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीचा वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आईवडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंद झाला आणि राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवती आपल्या पुत्राला कळकळून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी तिने पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम जणू कौशल्याला भेटत आहे अशी मायलेकराची भेट वाटत होती. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मदाला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसेच चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला आलेले होते. उत्तम उत्तम मौल्यवान वस्तू नजराने घेऊन येत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत, हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवन दान दिल्यानंतर जसा आनंद होतो तसा आनंद या पृथ्वीवर पसरला होता. सर्व नैषध्यपुरी रथा पल्लव पथकांनी शृंगारले होते. माता पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावर मिरवत चाललेला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळवण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले. अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्राकडे अखंड आनंद अश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले. राजाने आपल्या खजाना सर्वांसाठी उघडा केला. ज्याला जे जे हवे असेल ते
ते दिले आणि जय उमानाथ जय जय उमानाथ हर सांब सदाशिवाय नमा असे आनंदाने नाचू लागले. त्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावू लागले. सिमितिनीला सख्यांनी उत्तम प्रकारे सजवले. शिवनामाचा जय जयकार करत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुंकुमाचा अखंड सौभाग्याचा तिलक पुन्हा एकदा लावला. दशगुणी विळा करून तिला खायला दिले. एक जण तसंच पुढे करीत होते. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झालेल्या होत्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारली. पोरी, तुझे सौभाग्य अखंड राहो. आज खरोखर तुझ्या तेजाने तुझे सौभाग्य अखंडचे झगमगत आहे. तू अशीच सुखात राहा. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्य व्रताच्या दिवशी पूजन केले. तेवढा चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंद गाळू लागला. दशोदिशा अतिशय पुलंकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आले आणि तेथे पुन्हा चित्रगंध व सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरातील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालावास दिले. पाताळ नगरातील सुगंध राजा आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणाने आणखी जास्त सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला आणि ते तुझा अखंड सौभाग्य राहील. अखंड तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहील असे त्यांनी आपल्या सुनेला आशीर्वाद दिला. मग सर्वजण त्या नैषध नगरीला आले. पृथ्वीवरचे सर्व मोठमोठे राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलींच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे ते पित्यासारखे म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध व सिमितिनी 10,000 वर्ष पृथ्वीवर सुखाने राज्य करू लागले. पूर्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंधाने आपली चांगली कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्री, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीने सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. असे हे सिमितिनीचे सुंदर अखंड सौभाग्यकारक आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे गौरी तृतीयाला या दर सोमवारी या दररोज ऐकतील त्यांना अखंड सौभाग्य वाढेल. कुणाचा पती दूर गेला असेल तिचा पती पुन्हा लवकर येईल. ज्या विधवा स्त्रिया आहे ते हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी अखंड सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत कोणी सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. आख्यान ऐकल्यावर एखादा हरवलेला मुलगा पुन्हा परत मिळेल. आख्यान ऐकणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढेल. ज्ञान, विद्या, धनधान्य प्राप्त होईल. मृत्यूचे संकट टळतील. जवळचे गेलेले धन प्राप्त होईल. शत्रू त्यांच्याकडील अगदी सहजपणे पराजय होतील. हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे प्रयाग तीर्थाचे तीर्थ आहे. भक्तिरूपी सर्व भक्तांनी या प्रयाग तीर्थाचे लाभ घ्यावा आणि अति शिवपद प्राप्त करून घ्यावे. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत रस आहे. फक्त सज्जनांनी प्यावा. निंदकांनी, राक्षस, तापट इत्यादी प्रवृत्ती लोकांनी अहंकारी रूपांनी मध्येच प्यावे. असे हे सिमितिनीचे आख्यान अखंड सौभाग्याचे आख्यान होते. तर मी ते तुम्हाला श्रवण करून दाखवले. तर असे हे आख्यान ऐकणाऱ्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. जो ऐकेल, पुरुष ऐकेल तर त्याला दीर्घ आयुष्याची धनसंपदाची प्राप्ती होईल. 10 दिशामध्ये त्याची कीर्ती होईल. ज्या महिला ऐकतील, पुरुष ऐकतील त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. दीर्घ आयुष्य, धनसंपदा, जे जिथे जातील तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढेल. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अखंड सौभाग्यवतीचे व्रत ची कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा. तर आता आपण अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री गणेशाय नमो नमः. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र. स्वामी समर्थाय नमो नमः. ओम नमो श्री गजवंदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिले ती सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरण त्या पवित्र पाया चित्त शुद्ध जाहली. थोर ऋषी मुनी संत जन बुधगण आणि सज्जन. करुणी तयासी नमन ग्रंथ रचना आरंभली. श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरणी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्मे तुमच्या गावया प्रारंभ आता करतो मी. नाव गाद खुद स्वामींचे किंवा त्यांच्या मात्यापित्याचे कोणाला
आकाश ठाऊक नाही साचे, अंदाज मात्रे अनेक, त्याच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने, तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनघाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वाराळातून, लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी, एका भक्ताने केला प्रश्न, स्वामी तुमची जात, तेव्हा दिले उत्तर छान स्वामी स्वमुखच समर्थांनी, मी यजुर्वेदी ब्राह्मण, माझे नाव नृसिंह भान, काश्यप गोत्र राशी मी, नैसे स्वामी म्हणाले, खरे खोटे देव जाणे, बरे नाही खोलात शिरणे, ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावे. दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह, तरीही केला धारण, सकळ भूप्रदेश केला पावन, आपल्या चरण स्पर्शांनी नंतर स्वामी निघाले तेथून, तीर्थयात्रासी केले प्रयाण, दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले, दत्त वास्तव्य जेथे निरंतर, तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर, नंतर फिरले इतरत्र, यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्याशी आले, तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात, काही काळ तेथे गेला, पुण्यवंतांना प्रभाव कळला, जनसमुदाय भजनी लागला, साक्षात्कारी यतीच्या, पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण, अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखवल्या, ते जपुंज शरीर गोमटे, सरळ नाशिका कान मोठे, अजानुभाऊ कौपुन छोटे, दिगंबर असती अनेकदा, स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार, दत्तात्रयाचे 3 अवतार यापूर्वी श्री गुरुचरित्र वर्णिले, पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद वल्लभ, तिसरे नृसिंह सरस्वती, नाव शुभ, गाणगापूर, दर्शन देव दुर्लभ, जागृत दत्त स्थान तेथे होऊन साक्षात्कार पाहावसी येती, चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर, जेथे प्रत्यक्ष दत्त वसे, अक्कलकोटी नित्य राहून अगाध गूढ लीला करून भक्ताचे साक्षात्कार देऊन गुप्त झाले अनेकदा, नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखवले, नाना शेवटी कराया समायाचना लागले स्वामी चरणांशी, स्वामी सर्व साक्षी उदार, साक्षात दत्ताचे अवतार, कधी सौम्य कधी उग्र, तर स्वरूप दाविले दासांना, ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कूळ पावन झाली, जन्मोजन्मीचे पापी जळली, पुण्य राशी मिळाल्या, सत्पुरुषांची करणी अगाध, वाणी गूढ निर्वाद, झाल्या विना कृपा प्रसाद त्याचा समजेना, स्वामींचे बोलणे थोडे जणू काही कठीण कोडे, अर्थ काढावे तितके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले, जाणणारे तेच जाणती, घेती त्यांच्या संकेताची प्रचिती, ज्याचा तोच उमजे चित्ती, इतरा अर्थ बोध होईना, कोणाला पादुका दिल्या, कोणाला वाहिल्या लाखोल्या, कोणाच्या मस्तकी मारल्या, पायातल्या वाहनाही, ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे, कोणा पुत्र, कोणा सोने नाणे, कोणा जीवन दान त्यांनी दिले, अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखवले चमत्कार, अनेकांना शिक्षा केल्या घोर त्यांनी अनेकदा, सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मगाणी, म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले, भक्तांना न सांगते सर्व जाणिले, ज्याचे त्याचे योग्य उत्तर दिले, लेण्याहून अमृत हृदय द्रविले, दुःखी कष्टी जावासाठी दयेचा थांग सागर, भक्तांसाठी परम उद्धार, अनेकाचा केला उद्धार, सदुपदेश दीक्षा देऊन, स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी, मजवरी होता कृपादृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती, ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली हाये आता, म्हणून मिठी घातली तव चरणी, धाव पाव समर्था तू, तुमची करावी कैसी हेवा हे मज ठाऊक नाही, देवा ओळखूने माझ्या भोळ्या भावा, वरद असते ठेवा मस्ते की, संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःखे सारी, तुमच्या विन माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना तुमचे पाय, माझ्या काशी पंढरपूर सर्व तीर्थ तशी, हाये तुमच्या चरणापाशी, मग यात्रेत जाऊ कशाला, अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता, त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोचते, स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्याची पाय दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपल्या भावना असावी मनोभावे, ऐसे की पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे, काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासांशी भाग्यवान ते, जे लागले भजने, वादविवाद केले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता, वेदांतांचा अर्थ लावला, पंडितांचा ताठा जिरवला, भावी भक्तांना दिदला धीर, अनेक संकटी, स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगावेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले, बाळाप्पा चोडपता ती सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती, जे जे तुमच्या भजनी लागले त्याचे कल्याण झाले, हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने, पुढे संपल्या लीला संपले खेळ, तारा तुटीची आली वेळ,
स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम संवंतरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका 3ऱ्या प्रहरी स्वामी गेले निज धामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल. क्षणाक्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार स्वामी प्रकटले. नीलगावा बाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांशी. ऐसे यती दत्त दिगंबर संपोनी आपला अवतार निज धामा गेला निरंतर. भक्त झाले पोरके, बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्न पाणी ही सूचना. गावोगावाची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली. आपल्या शाश्रू नयनांनी 4था अवतार संपला, तरीही चैतन्य रूपे तेथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्याच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःख नाना स्वामी दूर करतात. याचे असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्याच्या चरणी कळेकळीना करूया विनवणी. स्वामींनी यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भाग्यवंता दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आल्या धावून, आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया. देई दर्शन दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावे. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. दुःखाचे व्हावे जीवन एक, धन दौलत मिळावी. मिळावे पुत्र पौत्र सुख, गृह सुख आणि वाहन सुख. अति संदगती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तात्रया दयाघन. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी. म्हणून या पोथीचे करतो वाचन. दान द्या तुमच्या कृपेचे वेडे वाकडा, पुढी माझी सेवा स्वीकारावी. स्वामी देवा वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामींची चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी. मनात इच्छा सफल होईल. मणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटाचे दिगंबर, एकाच तत्वाने 3 आविष्कार भेद, त्याचे नसे मुळी एकांची करिता भक्ती. तिघांनाही पावते ती ऐसी ठेवून आपली वृत्ती. पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठन. प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्वे मनोरथ पूर्ण. सत्य सत्य वाचा ही. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ. पर्ण नमस्तु शुभम भवतु. ओम शांती शांती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ राजाय नमो नमः. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्ण. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मत्स्य जयंती, तर मत्स्य जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत मत्स्य जयंतीची व्रतकथा, मत्स्य अवताराची व्रतकथा. कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूचे मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार भगवान विष्णूंनी घेतला होता. हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिसृष्टी झाली होती, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती. परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित आणि मार्कंडेय ऋषीचे आश्रम बुडाले नव्हते. जाणून घेऊया मत्स्य अवताराची शुभ व्रतकथा. पौराणिक कथेनुसार द्रविड देशाच्या राजश्री सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते. तेव्हा त्यांना आपल्या ओझळीत पाणी घेतलं तर त्याच्या हातात एक लहान मासा आला. राजाने मासा पाण्यात सोडून दिला. तेव्हा मासा म्हणे की, हे राजा, नदीत मोठे मोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात. मला कोणी मारून भक्षण करेन, म्हणून आपण माझी जीवाची रक्षा करा. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. त्याने मासा कमंडलमध्ये टाकला, परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडलू लहान पडू लागले. मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला. तेथेही एका रात्रीत मासा वाढला. मग राजाने मासा बाहेर काढून त्यात तलावात ठेवले. आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल त्याची त्यांना खात्री होती. पण एका रात्रीत तो तलावही माशासाठी खूप लहान झाला. हे पाहून राजाला खूप खूप आश्चर्य वाटले. तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही. त्या माशासमोर हात जोडून राजा म्हणाला की, आपण नक्कीच महान आत्मा आहात, हे मला कळले. जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप धारण का केले आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी राजासमोर आपले विष्णू रूप प्रकट केले, मत्स्य रूप प्रकट केले. तेव्हा भगवान विष्णू राजश्री सत्यव्रत याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की, हे राजा, हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत. हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत. जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरला आहे.
हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेतला आहे. आजपासून 7व्या दिवशी महापुराने जमीन समुद्रात बुडविली जाईल. तोपर्यंत एक नाव तयार करा आणि सर्व प्राणीमात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्त ऋषीसह त्या बोटीत जा. जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हा सर्व मासांच्या रूपात रक्षण करीन. तुम्ही नाव माझ्या शिंगांना बांधा. मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन. त्यावेळी भगवान मत्स्य रूपाने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली. त्या शिखराला नौका बंध म्हणतात. प्रलय काळाच्या क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला देऊन दिले. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद जे बी 4 वेद आहेत तर ते वेद हयग्रीव राक्षसाने चोरले होते. मग ते 4ही वेद आणून विष्णू भगवानांनी ब्रह्मदेवाला दिले. प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले. सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्त मनू म्हणून ओळखले जाऊ लागले. या बोटीतून वाचवल्यापासून जगातील जीवन सुरू झाले. उल्लेखनीय आहे ही हयग्रीव अवताराची भगवान विष्णूची कथा आणि विष्णूचा मान आणि चेहरा घोड्यासारखा होता. भगवान विष्णूंचा हयग्रीव अवतार, भगवान विष्णूंची मान आणि चेहरा घोड्यासारखा होता अवतार, म्हणून या अवताराला मत्स्य अवताराची कथा दिलेली आहे. तर ही छोटीशी कथा होती मत्स्य जयंतीची भगवान विष्णूंची. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो विष्णवे नमः. जय माता दी. जय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण